नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत 12th मॅथमॅटिक्स पार्ट 1 यामधला फर्स्ट चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक. तर मग चला आज आपण पाहणार आहोत एक्सरसाइज 1.4 मधला सेकंड क्वेश्चन. तर मग बघा सेकंड क्वेश्चन काय म्हणतो, रिराइट द फॉलोइंग स्टेटमेंट्स विदाउट युजिंग इफ देन. बघा दिलेल्या स्टेटमेंटला आपल्याला रिराइट करायचं आहे. कसं करायचं आहे? विदाउट युजिंग इफ देन. इफ देनचा वापर न करता. मग कसं करायचं? बघा याची एक पद्धत आहे, त्या पद्धतीने इथे आपल्याला या स्टेटमेंटला रिराइट करायचं आहे. ठीक आहे, खूप सोपं आहे. सुरुवातीला इथे एकूण स्टेटमेंट किती आहेत हे चेक करा. एकूण 2 स्टेटमेंट आहेत. ठीक आहे, 2 स्टेटमेंट आहेत म्हणूनच इथे इफ देन आहे. ठीक आहे, बघा पहिला स्टेटमेंट आहे अ मॅन इज जज. मग याला बनवू आपण पी. फर्स्ट स्टेटमेंटला बनवू आपण पी. लेट पी काय आपला अ मॅन इज अ जज. ठीक आहे, आणि या दुसऱ्या स्टेटमेंटला म्हणू क्यू. ठीक आहे, क्यू स्टेटमेंट काय असेल आपला? ही इज ऑनेस्ट. ठीक आहे, मग आता पुढे काय? पुढे बघा याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं. ठीक आहे, याला काय करायचं आपल्याला? या स्टेटमेंटला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं. याचा सिम्बॉलिक फॉर्म काय तरी? ठीक आहे, याचा सिम्बॉलिक फॉर्म काय तो बघा. इफ देन म्हटल्यानंतर इथे काय ना इम्प्लिकेशन. ठीक आहे, इम्प्लिकेशन क्यू. ओके, याचा झाला हा सिम्बॉलिक फॉर्म. आता बघा इथे तुम्हाला काय सांगितलंय? इफ देनचा वापर टाळा आणि या स्टेटमेंटला पुन्हा लिहा. ठीक आहे, लिहू शकतो, खूप सोपं आहे. मग आपल्याला इथे एक लॉ आठवावा लागेल. तो लॉ कोणता आहे? कंडिशनल लॉ. ठीक आहे, तो लॉ कोणता आहे? कंडिशनल लॉ. ठीक आहे, जर आपल्याला इफ देनचा वापर टाळायचा असेल तर हा कंडिशनल लॉ आपल्याला इथे आठवावा लागेल. ठीक आहे, का आठवावा लागेल? कारण आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिले. काय पाहिले ते? जेव्हा एखाद्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये इम्प्लिकेशन येते. ठीक आहे, जर इम्प्लिकेशन येत असेल तर आपण याला चेंज करतो. कशामध्ये? इम्प्लिकेशनला ऑर मध्ये चेंज करतो. ठीक आहे, आणि या पीच्या समोर काय येतो? निगेशन. ठीक आहे, आणि इकडे क्यूला क्यू. फक्त चेंज काय करायचं आहे? इम्प्लिकेशनचं ऑर करायचं आहे, पीच्या समोर काय द्यायचं आहे? निगेशन. बस इतकं सोपं आहे. ठीक आहे, हा कंडिशनल लॉ आठवायलाच पाहिजे. मग याच पद्धतीने इथे आपल्याला करायचं. ठीक आहे, याला चेंज करायचं आहे कंडिशनल लॉच्या आधारे. ठीक आहे, मग याला चेंज करू आपण. जर याला चेंज केलं तर काय मिळेल आपल्याला? बघा चेंज केलं काय मिळेल? निगेशन पी, इम्प्लिकेशनचं काय मिळेल? ऑर, आणि इथे क्यू. हे कोणानुसार कोणत्या लॉनुसार चेंज झालं आहे? कंडिशनल लॉ. इथे लिहायचं आहे. ठीक आहे, कंडिशनल लॉ. ठीक, खूप सोपं आहे, काही अवघड नाही. ठीक आहे, तर मग आता पुढे काय? आता याला रिलेट आपण करू शकतो. ठीक आहे, हा इम्प्लिकेशन उडाला म्हणजे इफ देन उडाला इथे. ठीक आहे, म्हणजे इथे काय आला? ऑर आला. ठीक आहे, याला आपण ऑर म्हणतो. ठीक आहे, तर मग इथे याला रिलेट करायचं आहे. ह्याला करायचं नाही. ठीक आहे, तर ह्याला करायचं. ठीक आहे, मग काय करायचं? इथे निगेशन पी. पी कोण आहे इथे? अ मॅन इज जज आहे. परंतु इथे काय आलं? निगेशन आलं. याचा अर्थ काय? या पी स्टेटमेंट मध्ये नॉट यूज करायचं आपल्याला. ठीक आहे, मग इथे लिहू शकतो काय लिहायचं? इट कॅन बी रिटन ॲज, किंवा द गिवन स्टेटमेंट कॅन बी रिटन ॲज असं पण लिहू शकतो. ठीक आहे, देअरफॉर द गिवन स्टेटमेंट, ठीक आहे, कॅन बी रिटन ॲज. ठीक आहे, कॅन बी रिटन ॲज. आता बघा पी कोण आहे आपल्यापाशी? अ मॅन इज जज. परंतु याच्यामध्ये काय? नॉट आहे. हे निगेशनचा अर्थ काय? याच्यामध्ये नॉट यूज करायचं. म्हणजे काय घेणार आपण? अ मॅन इज. आता नॉट कुठे यूज करायचा? हेल्पिंग वर्बच्या समोर, इजच्या समोर. इज नॉट अ जज. ठीक आहे, आपण निगेशन केलंय. ठीक आहे, निगेशन मध्ये शिकलंय, एवढं डिटेल मध्ये सांगायची काही गरज नाही. ठीक आहे, आता इथे बघा इथे काय सिम्बॉल ऑरच आहे. म्हणजे इथे काय ना ऑर. क्यू कोणता स्टेटमेंट आहे आपला? ही इज ऑनेस्ट. ठीक आहे, क्यू काय आपला? ही इज ऑनेस्ट. इथे निगेशन नाही. ठीक आहे, जशाच तसं लिहा. ही इज ऑनेस्ट. ठीक आहे, ओके. किती सोपं आहे रे? काहीतरी अवघड आहे का? काहीच अवघड नाही, एकदम सोपं आहे. अशाच पद्धतीने एकूण पुढचे 2 क्वेश्चन आहेत. ते क्वेश्चन्स आपण पाहू. सर्वप्रथम याला लिहून घ्या.
तर मग बघा सेकंड क्वेश्चन बघा काय म्हणतो, इफ 2 इज अ रॅशनल नंबर देन √2 इज इरॅशनल नंबर. ठीक आहे, इथे काय करायचं मग. ठीक आहे, आता इथे काय वेगळं काही करायचं नाही, हीच पद्धत आहे, अशाच पद्धतीने ते आपल्याला सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, मग काय करणार सुरुवातीला फर्स्ट स्टेटमेंट घेणार. फर्स्ट स्टेटमेंट आपण पीने नोट करू. ठीक आहे, फर्स्ट स्टेटमेंट काय आहे ते आपला 2 इज रॅशनल नंबर लेट. ठीक आहे, 2 इज रॅशनल नंबर, याला आपण पी स्टेटमेंट म्हणू. ठीक आहे, इज अ रॅशनल नंबर. नेक्स्ट कोणता आहे स्टेटमेंट देनच्या नंतरचा. ठीक आहे, √2 इज अ इरॅशनल नंबर, याला आपण क्यू म्हणू. ठीक आहे, √2 इज इरॅशनल नंबर. ठीक आहे, इरॅशनल नंबर. ओके, खूप सोपं आहे, काही अवघड नाही. आता काय करणार मग, याचा सिम्बॉलिक फॉर्म एवढं लिहायचंच आहे आपल्याला. ठीक आहे, सिम्बॉलिक फॉर्म सर्वप्रथम लिहायचंच आहे आपल्याला. ठीक आहे, इथे लिहिणार सिम्बॉलिक फॉर्म. काय येणार आहे सिम्बॉलिक फॉर्म, इफ दे, याचा अर्थ काय इथे इम्प्लाइज यानेच इम्प्लिकेशन येणार. ठीक आहे, पी आणि क्यूच्या मध्ये काय येणार इम्प्लिकेशन. मग आता इथे काय म्हटलंय आपला, इफ देनचा वापर टाळा आणि या स्टेटमेंटला पुन्हा एकदा लिहा. ठीक आहे, ओके, लिहू शकतो. कसं लिहू शकतो रे, इथे आपला कंडिशनल लॉ आठवायचा आहे. ठीक आहे, कंडिशनल लॉ काय म्हणतो. ठीक आहे, कंडिशनल लॉ काय म्हणतो रे, इम्प्लिकेशनचा काय करायचा ऑर, पीच्या समोर काय घ्यायचा निगेशन. ठीक आहे, क्यू ला क्यू, हा काय आपला कंडिशनल लॉ. ठीक आहे, लिहू शकता आणि ते लिहायचंच. ठीक आहे, कोणत्या लॉ नुसार आपण याला चेंज केले, कंडिशनल लॉ नुसार. ठीक आहे, किती सोपं आहे रे, काहीतरी अवघड आहे का, काहीच अवघड नाही, एकदम सोपं आहे. ठीक आहे, झालं बस. इफ देन विदाउट युजिंग इफ देन म्हटल्यानंतर आपल्याला इथे कंडिशनल लॉ आठवायलाच पाहिजे. ठीक आहे, एकच लॉ आहे, त्याच लॉ नुसार आपण इथे चेंज करू शकतो. ठीक आहे, तर मग बघा आता याला काय करायचं, रिराईट करायचं. मग लिहिणार देअरफॉर इट कॅन बी रिटन ॲज असं लिहायचं, किंवा द गिवन स्टेटमेंट can be written as काय लिहिणार रे, आता बघा इथे निगेशन पी आहे. ठीक आहे, पी स्टेटमेंट कुठे आहे आपला, इथे आहे. 2 इज अ रॅशनल नंबर. ठीक आहे, याच्यामध्ये काय नॉट यूज करायचा. ठीक आहे, निगेशन म्हणजे या पी मध्ये नॉट यूज करायचा, म्हणजेच 2 इज, त्या इजच्या समोर काय घेणार आपण नॉट. ठीक आहे, निगेशन मध्ये शिकलोय, बार सांगायची गरज नाही. हेल्पिंग वर्बच्या समोर आपण नॉट यूज करतो. ठीक आहे, 2 इज नॉट अ रॅशनल नंबर. ओके बेटा, खूप सोपं आहे. हे काय आहे ऑर. ठीक आहे, ऑर क्यू काय आपला √2 इज इरॅशनल नंबर. ठीक आहे, √2 इथे निगेशन नाही, याचा अर्थ इथे नॉट घ्यायची काही गरज नाही. ठीक आहे, इज इरॅशनल नंबर. ठीक आहे, इरॅशनल नंबर इथे लिहून टाका. ओके, किती सोपं आहे. ओके, ठीक आहे, तर मग अशा प्रकारे हा सेकंड क्वेश्चन पण आपण इथे केलाय. तर लास्ट थर्ड क्वेश्चन आहे ते पण अशाच प्रकारचं आहे, सेम असंच करायचं आहे, तरीही मी करून देतो इथे. ठीक आहे, त्याला लिहून घ्या. तर मग बघा थर्ड क्वेश्चन काय म्हणतो रे, इफ f of 2 equal to 0 then f of x is divisible by x minus 2. मग इथे काय वेगळं करायचं आहे, काही वेगळं करायचं नाही. ज्या पद्धतीने आपण 2 क्वेश्चन सॉल्व्ह केले, ठीक आहे, त्याच पद्धतीने हा थर्ड क्वेश्चन पण सॉल्व्ह करायचा आहे. मग काय करणार सुरुवातीला, लेट फर्स्ट स्टेटमेंटला p मानणार. फर्स्ट स्टेटमेंट काय आपल्या इथे f of 2 equal to 0. ठीक आहे, नेक्स्ट क्यू स्टेटमेंट आहे आपला, काय आहे की क्यू स्टेटमेंट देनच्या नंतरचा असेल. ठीक आहे, f of x is divisible by x minus 2. ठीक आहे, x minus 2. मग आता पुन्हा काय करणार आहे, पुढची स्टेप काय असेल आपली, पुढची स्टेप असेल इट्स सिम्बॉलिक फॉर्म. ठीक आहे, याचा सिम्बॉलिक फॉर्म काय मिळेल आपल्याला, p इम्प्लिकेशन q. आता याला आपल्याला काय करायचं आहे, चेंज करायचं आहे. ठीक आहे, सर्वप्रथम सिम्बॉलिक फॉर्म लिहून याला आपल्याला चेंज करायचं आहे. चेंज कसं करतो रे आपण, कंडिशनल लॉचा यूज करून. ठीक आहे, कंडिशनल लॉ काय म्हणतो,
इम्प्लिकेशनचं काय करणार ऑर, या पीच्या समोर काय घेणार निगेशन, त्या निगेशनला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये मायनस पण म्हणतो, ठीक आहे ना, आपण मायनस पण म्हणतो, नॉट पण म्हणतो, निगेशन पण म्हणतो, ठीक आहे. तर मग बघा इथे क्यूला क्यू ठेवा, ठीक आहे, फक्त पीच्या समोर इथे नॉट घ्यायचा, ओके, इम्प्लिकेशनचा ऑर करायचा आहे. हे कोणता लॉ आहे रे आपला कंडिशनल लॉ, ठीक आहे, कंडिशनल लॉ नुसार आपण चेंज केला कंडिशनल लॉ, ठीक आहे, इथे लिहायचं आहे आपल्याला, ओके. मग आता पुढे काय रे, त्याला आता आपल्याला पुढे हे सिम्बॉलिक फॉर्म आहे, त्या सिम्बॉलिक फॉर्मचं वर्ड फॉर्म मध्ये लिहायचं, ठीक, खूप सोपं आहे. सेम स्टेप आहे, तीच स्टेप आहे. आता इथे काय येणार द गिवन स्टेटमेंट, द गिवन स्टेटमेंट, द गिवन स्टेटमेंट कॅन बी किंवा इट कॅन बी रिटन ॲज असं पण लिहू शकता, द गिवन स्टेटमेंट कॅन बी रिटन ॲज, ठीक आहे. बघा मी दोन चालेल काय हरकत नाही असं पण लिहा, ओके. इट कॅन बी रिटन ॲज, बघा पी काय आहे आपला एफ ऑफ एक्स इक्वल टू 2, सॉरी एफ ऑफ 2 इक्वल टू 0, ठीक आहे, एफ ऑफ 2 इक्वल टू 0, परंतु इथे काय आहे निगेशन आहे, पीला काय निगेशन आहे, म्हणजे या स्टेटमेंटमध्ये नॉट यूज करायला लागेल. आता नॉट यूज करायचं म्हणजे ते नॉट लिहायचं का नाही लिहायचं, कारण आपण शिकलोय काय शिकलो रे निगेशन मध्ये, इक्वल टूचा निगेशन काय होतो नॉट इक्वल टू, ग्रेटर दॅनचा काय होतो लेस दॅन ऑर इक्वल टू, लेस दॅनचा काय होतो ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. हे मेन ध्यानात ठेवायचे, लक्षात ठेवायचे, ठीक आहे, खूप सोपं आहे, काही अवघड नाही, ठीक आहे. तर मग चला इथे काय देणार मग डज नॉट इक्वल टू, एफ ऑफ 2 डज नॉट इक्वल टू 0, इथे काय सिम्बॉल ऑर आहे, क्यू काय आहे आपल्यापाशी, क्यू पाशी नॉट नाही, ठीक आहे, म्हणजे हा जशाच तसा लिहून टाकायचा आपला एफ ऑफ एक्स इज डिव्हिजिबल बाय एक्स मायनस 2, ठीक आहे, ओके. अशा प्रकारे एकूण इथे 3 क्वेश्चन्स आपण सॉल्व केलेले आहेत क्वेश्चन नंबर 2 मध्ये, ठीक आहे. तर मग एक राहिला लास्ट क्वेश्चन जो आहे 1.4 मधला लास्ट क्वेश्चन, याने थर्ड क्वेश्चन आपण उद्याच्या लेक्चरमध्ये करू, ठीक आहे. तर मग आज आपण इथे स्टॉप करू.